महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शुक्रवारी मुंबई ते मांडवा नवीन अजंठा कॅटरमन बोट सर्व्हिस चालू झाली आहे। प्रवाशांनी ही सेवा सुरू झाल्याने आनंद व्यक्त केलाय, परंतु प्रवाशांचा या आनंदावर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विरजन पडले आहे। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियावरून सुमारे 150 प्रवाशांना घेऊन निघालेल्या फेरी बोटीत अचानक पाणी शिरले। गेटवे पासून काही अंतरावर ही बोट गेली आणि पाणी शिरल्याने प्रसंगावधान राखून बोटीच्या तांडेलाने तातडीने किनाऱ्यावर संपर्क करून बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचवले आहे। किनाऱ्यावरून तातडीने स्पीड बोटी मागवण्यात आल्या आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आल्याचं मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भाई यांनी सांगून अजंठा बोटीत पाणी शिरल्याच्या घटनेला दुजोरा दिलाय। मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हा जलप्रवास वेळेची बचत आणि सुरक्षित असल्याने प्रवासी आणि पर्यटक येथून येणे पसंत करतात, परंतु गेल्या काही वर्षात या जलमार्गावर बोटींना अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत। खास करून अजंठा प्रवासी जलवाहतूक सेवा देणाऱ्या बोटींचे अनेकदा अपघात झाल्याचं सर्वश्रुत आहे। शुक्रवारी नवीन अजंठा जलवाहतूक करणाऱ्या बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे। यासाठी मालकांनी नवीन बोटींची व्यवस्था केली, परंतु सकाळी सुरू झालेली ही सेवा सायंकाळी परत बोटीत अचानक पाणी शिरल्याने कोलमडली आहे। सायंकाळी अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती। बोट गेटवेच्या धक्क्याला लागली आणि सुमारे 150 प्रवाशांनी बोटीत एकच गर्दी केली। बोट मांडव्याच्या दिशेने रवाना झाली होती। अजंठाची प्रवासी खचाखच भरलेली ही बोट गेटवे पासून समुद्रात 1 ते 1.5 नॉटिकल मैलावर पोहोचली आणि बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। ही गंभीर बाब बोटीच्या तांडेलच्या लक्षात आली आणि त्याने तातडीने प्रवाशांना सावध केले। आपत्ती निवारण करणाऱ्या यंत्रणेला संपर्क केला। किनाऱ्यावरून तातडीने स्पीड बोटी बोलावून बोटमध्ये असणाऱ्या सुमारे 150 प्रवाशांना सुखरूप बोटीतून बाहेर काढून किनाऱ्यावर आणले। तातडीने दुसऱ्या बोटींची व्यवस्था करीत प्रवाशांना मांडवा येथे आणण्यात आले, तर ज्या बोटीमध्ये पाणी शिरल्या त्या बोटीला मांडवा येथे आणण्यात आले आणि त्या बोटींचं काम करून पुन्हा ती बोट प्रवासी वाहतूक करण्यासाठी सोडण्यात येणार असल्याचं समजतंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.